आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक 51-52 मध्ये झाली. लोकशाहीमधली पहिली निवडणूक म्हणून तिचं खूप कौतुक पण झालं. खरी नियमावली कधी बनली? 1961 मध्ये. जायचं मतदान केंद्रात, सही अंगठा आपल्या त्या ज्या याद्या आहेत त्यामध्ये करायचं, आपलं नाव व्हेरीफाय करा आणि तुम्ही तो फॉर्म मागवून घ्या की मला नाही मतदान करायचं, मला हे उमेदवार पसंत नाही. तरी तो फॉर्म भरला तरी सुद्धा त्याचं तुम्हाला कारण द्यायला लागायचं. ते गोपनीय नव्हतं. पण गोपनीयता नसल्यामुळे बरेच लोक संकोच करायला लागले. नोटा हा अधिकार, नॉट टू वोट, अच्छा, हे पण आम्हाला नोंदवायचं आहे. हे मत आम्हाला तिथे द्यायचं आहे, जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही जरी निवडून आला तरी तुमच्यासाठी असाही ग्रुप आहे की ज्यांना तुम्ही इथे नको आहे. नमस्कार. आकाशगाथा प्रस्तुत विधिवत मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे प्रफुल्ल केदारे. आजच्या या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या समोर पुन्हा एकदा आहेत ॲडव्होकेट उज्ज्वला खाडे आणि त्या नेमक्या कोणत्या विषयाला स्पर्श करणार आहेत, आजचा विषय कोणता आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं. उज्ज्वला, पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे. खूप खूप आभार. आपण विधिवतचा तिसरा सलग एपिसोड करतो. पण ह्या एपिसोडमधून नेमका कोणता मुद्दा समोर आणणार आहे आणि आज कुठला विषय घेऊन उज्ज्वला खाडे आपल्या दर्शकांना सामोरे जाते? मला सहज आठवलं की आपण खूप महत्वाचा विषय खूप बोलण्याचा राहिलाय. जसं की आता निवडणुकींचं वातावरण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सुरू आहेत, आता जिल्हा परिषदेच्याही येतील. पण निवडणूक येणार, उमेदवार निवडणूक लढणार, सत्ता प्रस्थापित होतील, पण लोकशाहीमध्ये मतदारांचं काय? हा, तर त्या निमित्ताने थोडासा त्या विषयावरचा अभ्यास करताना लक्षात आलं की नोटा अगदी छोटा एक बटन आहे जे आपल्या ईव्हीएम वरती आपण बघतो आहोत, बॅलेट पेपर मध्ये नकार अधिकार, तर इतका छोटा असलेला पण त्याच्या मागे खूप सारा मोठा सार आहे. तर तो थोडासा मला असं वाटलं की आपण त्याबद्दल चर्चा करणं खूप महत्वाची गोष्ट वाटते. खरं तर कोणत्याही सामाजिक लोकशाहीला राजकीय लोकशाहीचा आधार असतो आणि त्या राजकीय लोकशाहीचा मूळ आधार आहे तो म्हणजे मतदान. पण अनेकदा परिस्थिती अशी निर्माण होते की समोर उभे असलेले पर्याय जे असतात, म्हणजे ज्यांनी नामनिर्देशन करून उभे असलेली माणसं जे असतात, दोन पर्याय असतात, हा चांगला की तो चांगला. अनेकदा असा प्रसंग निर्माण होतो की दोघंही किंवा इच्छाच नसते की अशा पात्रतेचा कोणीतरी उमेदवार आहे जो आपलं लोकप्रतिनिधित्व करेल. अशा अपात्र लोकांना नकार देणारा हा नकाराधिकार आहे. तर प्रामुख्याने नोटा किंवा नकाराधिकार संकल्पना काय आहे आणि ही सर्वसामान्य माणसांना समजेल अशा भाषेत मला समजून घ्यायचं. नक्की, मलाही फार आवडेल ह्याच्याबद्दल सांगायला, पण कारण आपण खूप अगदी क्षुल्लक गोष्ट समजायला लागलो होतो, पण सुरुवातीला थोडा वेगळाच होता. आता मी पुन्हा दर विधिवतच्या आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जसं आपण इतिहासापासून सुरुवात करतोय तसं थोडासा मी याचा बॅकग्राऊंड एक सारांश मध्ये देण्याची माझं मत आहे. कारण की ना, आपल्याला जोपर्यंत थोडासा इतिहास माहित नाही तोपर्यंत आता आपण कुठे आलो, कुठल्या स्टेपवरती उभे आहोत ते नाही कळत बऱ्याच, कुठल्या प्रोव्हिजन मध्ये आहोत ते. जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक 51-52 मध्ये झाली, 1951-52 मध्ये. आणि म्हणजे लोकशाहीमधली पहिली निवडणूक म्हणून तिचं खूप कौतुक पण झालं आणि लोकशाहीच्या सगळ्याच अँगल लक्षात घेऊन व्यवस्थितपणे ती निवडणूक पार पडली. पण खरी नियमावली कधी बनली? 1961 मध्ये. म्हणजे कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स जी नियमावली आहे ही 1961 मध्ये बनली. आणि त्यामध्ये देखील जसं आपण जातो उमेदवार मला हा हवा आहे, जसं आपण म्हणतो की संविधानामध्ये दिलेला जो 19 आर्टिकल आहे त्याच्याप्रमाणे आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भूमिका बजावतो आणि तिथे जाऊन सांगतो की मला हा उमेदवार हवा आहे. 4 पैकी समजा एक हवा आहे मला किंवा 3 पैकी एक हवा. पण जेव्हा आपण सांगतो की मला हा हवा आहे तेव्हा आपण ऑटोमॅटिकली दुसऱ्यांना नाकारतो. तो अधिकार तिथेच होता. मग हा वेगळा अधिकार करण्याची काय चौघही पसंत नसतील तर? हा, अगदीच बरोबर. म्हणूनच तेव्हा देखील 1961 मध्ये देखील ही तरतूद होती बरं, पण जी कधी लक्षातच नाही आली कोणाच्या, कारण की ते तितकं प्रभावीपणे पुढे चालवलं नाही गेलं. 1961 मध्ये झालं काय की 49 त्या नियमावलीमध्ये 49चा ओ या नंबरच्या अंतर्गत अशी सुविधा केली गेली की 17 नंबरचा एक फॉर्म असतो, 17 नंबरचा फॉर्म, तो तुम्ही भरायचा. तुम्ही जायचं मतदान केंद्रात, सही अंगठा आपल्या त्या ज्या याद्या आहेत त्यामध्ये करायचं, आपलं नाव व्हेरीफाय करा
आणि तुम्ही तो फॉर्म मागवून घ्या की मला नाही मतदान करायचं, मला हे उमेदवार पसंत नाहीयेत, मला त्यासाठी तो फॉर्म भरून पण द्यायचा. एवढी वर्ष त्या अधिकाराबद्दल समाजात जागृतीच नव्हती. जागृती नव्हती. पण जरी तो फॉर्म भरला, ज्यांनाही जागृत आहे जे लोक, त्यांनी जरी तो फॉर्म भरला तरी सुद्धा त्याचं तुम्हाला कारण द्यायला लागायचं. ओके. ते गोपनीय नव्हतं. आता नोटा गोपनीय आहे. जसं आपण बघतो की मी नोटाला वोट दिलं समजा, तर मी कुणाला सांगणार नाही मी नोटाला वोट दिलं, किंवा आपल्याला कुणाला कळतही नाही. त्याच्यामुळे तो एक हे पण राहतो, कॉन्फिडेन्शियल, तो पण एक प्रकार होऊन जातो. बरं, 1961 नंतर हे जे चालू होतं 49 चा नियम, तो बरेच दिवस चालू राहिला, पण गोपनीयता नसल्यामुळे बरेच लोक संकोच करायला लागले ते तसं देण्यासाठी, कारण सगळ्यांना कळतंय की ह्या माणसाने नोटाचा फॉर्म भरलाय, आत गेलेल्या आत्ताच्या मतदाराने. मग पुढे जाऊन जेव्हा 1979 मध्ये जेव्हा USA मध्ये नोटाबद्दल फारच विचार केला गेला, नोटा या अधिकाराबद्दल, नोटाचं फुल फॉर्म सांगते की नन ऑफ दी अबव, वरचे जे पण आहेत नन ऑफ दी अबव, मला ह्यापैकी कोणालाच मत द्यायचं नाही, म्हणून मी नोटाचं बटन दाबलं. पण आता हा जो नोटा आहे, ह्याला जेव्हा आपण प्रत्यक्षपणे ऍक्टिव्हली स्वरूपाचं उतरवायचं, तर मग आपल्या भारतीय प्रणालीत कुठेतरी तो पाहिजे. बरोबर. तर तेव्हा आता तो कायदेशीर तरतूद त्याच्यामध्ये हवीच आहे. मग हा जो नोटा अधिकार आहे, हा भारतात कधीपासून अस्तित्वात आला आणि भारतीय संविधानामध्ये त्याला नेमका मूळ आधार कुठला आहे? भारतीय संविधानामध्ये तर आपल्याला वोटिंगचा अधिकार माहितीच आहे आपल्याला, की आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच दिलंय की आपण वोट करण्याचा अधिकार जो आहे तो कायदेशीर अधिकार आहे. जो आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये दिलेला आहे तो कायदेशीर अधिकार. पण नोट कोणाला करावं, तो जो चॉईस आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग झाला. पण कोणाला करू नये या त्याच्या अनुषंगाने कुठे झालेलं नव्हतं. ती तरतूद संविधानामध्ये नव्हती. जरी ते इलेक्शन कंडक्ट रूल्स मध्ये जरी असली तरी पण ह्याच्यात संविधानात नव्हती. पण ती तरतूद 2013 मध्ये PUCL नावाची एक संस्था आहे, पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल, जे रिफॉर्म्स आहेत, आपले हक्क अधिकार त्यांच्यासाठी लढणारी एक संस्था आहे, वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 2013 मध्ये ती केस सुप्रीम कोर्टामध्ये आली. त्यांनी नोटासाठी खूप लढाई केली की नोटा हा अधिकार, नॉट टू वोट, हे पण आम्हाला नोंदवायचंय, हे मत आम्हाला तिथे द्यायचंय, जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की तुम्ही जरी निवडून आला तरी तुमच्यासाठी असाही ग्रुप आहे की ज्यांना तुम्ही इथे नको आहे. तो दबाव एक प्रकारचा देण्याचा जो प्रतिकार आहे, जो प्रबळ लोकशाहीचा मुद्दा आहे खरं म्हणजे, तर तो 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने ऍड करायला सांगितलं. ईव्हीएम, बॅलेट पेपर दोन्ही ठिकाणी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की निवडणुका जर लोकशाहीचा आत्मा असेल तर नोटा हा त्यातला विवेक आहे. बरोबर आहे की नाही? मग आता अलीकडच्या काळामध्ये तो देखील अनेक निवडणुका जवळून पाहिल्या असतील, तर देशाचा विचार करू तर काय वाटतं तुला, नोटाचा काय परिणाम या निवडणुकीच्या प्रक्रियेवर झालेला दिसतोय? नोटाचा परिणाम हे तर मला फार सांगायला आवडेल, कारण नोटा हा तुलनात्मक खूप कमी कायदेशीर परिणाम आहे याचा, खूप कमी, इनफॅक्ट नाहीच्या बरोबर. जरी आपण म्हटलं की हे लोकशाहीचं खूप मोठं स्वातंत्र्य, छोटस एक मोठं म्हणजे आपण म्हणून छानपैकी पेललेलं आव्हान आहे कायद्याने, की चला तुम्ही तिचेही मत नोंदवू शकता. पण सध्या अशी परिस्थिती आहे की नोटामध्ये जरी उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मतं पडली तरी सुद्धा उमेदवाराला, त्याच्या इमिजिएट नंतर येणाऱ्या उमेदवाराला निवडलं जातं, संधी मिळते. आणि समजा म्हणजे एखाद्याला 5,000 मतं मिळाली असतील आणि त्याला 4,999 नोटाच मिळालेल्या असतील, एक मत मिळालं असेल, तर मग त्या उमेदवाराचं काय भवितव्य असणार आहे? उमेदवाराला नोटा नसतो, नोटा सगळ्या उमेदवारांना पकडून असतो. बरोबर की नाही? की आपण असं म्हणतो की मला हे वरचे उमेदवारांपैकी कोणीही योग्य वाटत नाही, ओके, म्हणून मी नोटा बटनला. एकच उमेदवाराचा प्रश्न आहे. आपण जसं जेव्हा बोलतो की वरीलपैकी एकही नाही, तर तिथे आपण सगळी मतं जरी दिली आणि वरच्याला एक जरी पडलं तरी तो जिंकला म्हणून आता डिक्लेअर केला जातो. ओके ओके ओके. मग समजा भारतात जर नोटा जिंकलाच तर मग त्याचा काय परिणाम होतो? भारतामध्ये आपल्याकडे कायदेशीररित्या त्याचा काही परिणाम होत, पण इनडायरेक्ट परिणाम नक्कीच होतो असं मला प्रभावीपणे वाटतं. आणि जसं आपण बघतोच आहोत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण म्हणतोय की नोटा हा जिंकला की बऱ्याच उमेदवारांना वाटतंय की हा उमेदवार योग्यच नाही, त्या उमेदवारालाही माहितीये की मला बऱ्याच जणांनी नाहीच सांगितलं, पण त्या उमेदवारावर तो दबाव येतो
त्या पक्षावर तो दबाव येतो, की इथल्या लोकांना जर का आपल्याला इथे यांची इच्छा नसताना आपल्याला संधी मिळाली, तर आपण तिथे काम खूप व्यवस्थितरित्या करू शकतो करणं का? गरजेचं आहे. ही एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली काम करण्याची. तो त्या व्यक्तीचा भाग झाला. पण काही असे अ, आहेत प्रयोजन्स, की ज्याच्यामध्ये नोटाचा खूप मोठा जसं तर महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे, यामध्ये काही पारित केलेले संदेश आहेत, हं, आदेश हं. आहेत. त्या हं, हं. आदेशांमध्ये म्हटलेलं आहे, की जर का नोटाला जास्त मतं मिळाली उमेदवारापेक्षा निवडणुका पुन्हा व्हायला पाहिजेत. अच्छा. निवडणुका पुन्हा नाही झाल्या किंवा झाल्या निवडणुका पुन्हा होणार असेल, तर जे उमेदवारांच्या विरुद्ध पडलेले आहेत नोटाला मतं, ते उमेदवार पुन्हा पुन्हा उभे राहणार नाहीत, त्यांना बाद केलं जातं. नवीन उमेदवारांना चान्स दिला जातो तिथे. मग जर का असं असेल, तर इतका प्रबळ जर का नोटा आहे, तर त्याच्यामध्ये पण अजूनपर्यंत त्याच्यावरती असं काही आदेश जरी झालेले आहे, तरी त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणताही ॲक्ट झालेला नाहीये. अच्छा. त्याच्यावरती कधीहीच असं झालं नाही, की त्याच्यामुळे नोटाला जास्त पडल्यामुळे पुन्हा उमेदवारी. फक्त एकच होतं, की पक्षाला दबाव येतो, की आपण उभे करतानाच उमेदवारांना तिकीट देतानाच चांगल्या उमेदवार निवडून तिकीट दिलं पाहिजे. उमेदवारांना जे निवडून आलेले आहेत त्यांनाही चांगली संधी हातात आहे हे समजून काम करण्याची एक चांगली दिशा मिळाली पाहिजे कारण उमेदवार जितके जास्त नोटामध्येही आहेत, हं, हं, हं. जरी भले तुम्हाला पेक्षा कमीच आहेत नोटामध्ये पण ती तितका मॉब आहे, तितकी लोकसंख्या अजूनही तिथे विचारणा करते, की खरंच हा योग्य आहे का उमेदवार? तिथे तो विचार आहे. त्या विचाराला कुठेतरी त्यांनी स्थान दिलं पाहिजे त्यांच्या विकासाच्या प्रगतीमध्ये असं बरोबर, वाटतं. बरोबर. मग परदेशामध्ये नोटाची काय स्थिती आहे? तिथे कशा पद्धतीने याचा वापर होतो किंवा लोकं जसं कसं स्वीकारतात? अगदी बरोबर. मगाशी मी म्हणाले ना, की आपल्या यूएसएमध्ये आपण नोटाची कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाली आणि मग ती हळू-हळू सगळीकडे पसरत गेली, आली. पण झालंय काय यूएसएमध्ये जरी इंट्रोड्यूस झाली, तरीसुद्धा यूएसएमध्ये देखील नोटाला से नाहीये. अच्छा. हे एक आश्चर्यजनकच बात आहे, की तुम्ही जर का एवढं चांगलं काहीतरी करता आहे, तर तुम्ही त्याला थोडं प्रभावी करायला हवं. पण ते आपल्याकडे नाहीये. रशियामध्ये सुरू झालं होतं नोटा. रशियामध्ये कंप्लीट निवडणुका रद्द व्हायच्या. हं, हं. पण 1979 नंतर तेही त्यांनी बंद केलं. अच्छा. म्हणजे नोटाला जास्त मतं पडली तरीही नेक्स्ट उमेदवार जो आहे तोच जिंकला असं जिंकला घोषित असा करण्यात असतो. येतं. आणि अशा प्रकारे पण कोलंबिया एक देश आहे. जसं फ्रान्समध्ये पण तसंच आहे, की नोटाला कायदेशीर काहीच हे नाही. पण ह्याच्यामध्ये आहे अ, कोलंबियामध्ये आहे हा सीन. कोलंबियामध्ये निवडणुका कंप्लीट रद्द करतात. पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. त्या उमेदवारांना बाद केलं जातं. पुन्हा त्यांना त्या पक्षांची तिकीटं मिळत नाहीत. म्हणजे खूप प्रभावीपणे तिथे अजूनही चालू आहे. ओके. आपल्याकडे डेमोक्रेसी आणि मेन म्हणजे हायली पॉप्युलेटेड कंट्री हं, असल्यामुळे हं, हं, हं. मला असं वाटतं, की तो सगळाच विषय होऊन जातो. म्हणजे अजून वेळ लागेल लोकांपर्यंत नोटाचा खरा अर्थ, महत्त्व महत्त्व पोहोचायला. पोहोचायला बरोबर आणि जरी ठरवलं, तरी मला असं वाटतं, की ते जे काही आपण म्हणतो त्याला सपोर्ट हं, हं, हं. मतं सगळी तेवढी मिळाली पाहिजेत. लोकांचं एक मत तर झालं पाहिजे, की तितकी कारण लोकशाही याही मार्गाने बोलते, हे हं. लोकांच्या ध्यानात येणं खूप गरजेचं आहे. मग तुला काय वाटतं नोटाबद्दल अजूनही काय जनजागृती होणं अपेक्षित आहे समाजात? नोटामध्ये खरं म्हणजे आपण आता जेवढं सगळं बोललो, हे सगळं लोकशाहीसाठीच बोललेलो. हं, हं, हं. पण लोकशाही जर का तितकी प्रबळ आणि तितकी चांगली प्रभावीपणे दिसलीच पाहिजे, तर असे काही गोष्टी आहेत जसं नोटा आहे किंवा आर-टी-आय आहे. ह्या गोष्टी आपल्याला खूप वाढवावं प्रबळपणे लागेल. त्याच्यामधून कायदा खूप चांगला करावा लागेल म्हणजे असं वाटतं हं. आणि खूप व्यवस्थित तरतुदी केल्या गेल्या, तर त्याही मतांना खूप सारा आदर आहे. त्यांचंही ऐकलं जातंय कुठेतरी त्याही गोष्टींचं हे दिसून येण्याची खूप गरज आहे. तशी तरतुदी नाही आहेत सध्या तरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की लोकशाहीचा जो पाया आहे, ती लोकशाही म्हणजे फक्त दिसून येणारी नाही, तर ती जगणारी लोकशाही दिसली पाहिजे. बरोबर, बरोबर. हो ना? तर ती अशी कर्तृत्वानेच दिसेल. अशा कर्तव्याने एक गोष्टींनीच दिसून येईल. तर मला असं वाटतं कोलंबियासारखं आपल्याकडे व्हायला हरकत नाही. हो की नाही? हं. आणि थोडी जरी असली मतं तरी त्यांच्याकडे थोडीशी त्यांची दखल घेणं खूप गरजेचं आहे उमेदवारांना. ज्यांच्या ह्याच्यामध्ये नोटाचं जास्त प्रमाण. प्रमाण दिसतंय. भले त्यांच्या मतांपेक्षा कमी असेल, पण आहे. बरोबर. याचं विचार त्यांनी केला गेला पाहिजे गेला त्यांचा. गेला पाहिजे. कारण आपण त्याच्याकडे दुर्लक्षितच नेहमी ठेवलंय त्याला. जोपर्यंत त्याला कडक नाही बनवणार तोपर्यंत मला नाही वाटत काही होईल. म्हणजे एकंदरीतच आपल्या चर्चेचा सूर जर म्हणायचा असेल तर
लोकशाही जगायची असेल तर आपल्या बोटावर शाई लागणं गरजेची आहे. खरंय. मग ती नोटाच्या माध्यमातून का असेना. हो. अनेकदा आपण कुणी पसंत नाही म्हणून या प्रक्रियेपासून दूर राहतो. अगदी बरोबर. मी त्याच्याकडेच येत होते, की वोटिंगचं प्रमाण किती कमी आहे आपल्याकडे. हो. तुम्ही एलिजिबल झाला, तुम्हाला एक चांगला कायदेशीर अधिकार हातात मिळालेला आहे, तर यू हॅव टू व्होट ना. म्हणजे अनेक वोट ठिकाणी करतच आपण नाही. 50%च्या आताच मतदान बघतो. म्हणजे 50% माणूस निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरायला तयार का उतरायलाच नाही, तयार त्याला नसतो. स्वारस्य का नाही, आणि नंतर मात्र आपण व्यवस्थेला दोष देत बसणार. हो. अशा निकृष्ट आणि अपात्र उमेदवारांना किंवा लोकप्रतिनिधींना दोष देत बसणार. अगदी बरोबर. पण आपणच या प्रक्रियेपासून दूर राहिल्यामुळे असा एक वर्ग निवडून येतो की जो तुमच्या हक्कांशी, तुमच्या अधिकारांशी, तुमच्या सुखसुविधांशी, नागरी मूलभूत सुविधांशी त्याला काही घेणं देणं नसतं. बरोबर. काही लोक केवळ आपल्या व्यापाऱ्यांना संरक्षण मिळावं म्हणून निवडणुकीत उतरतात, किंवा काही लोकांना निवडणुकीत उतरून आपल्याला व्यापार करता येतो. हा, अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला बोलण्यासारख्याही आहेत आणि न बोलण्यासारखी आहेत. बरोबर बरोबर. जसं मी म्हटलं ना, की नोटा आपल्याला तेवढाच प्रबळ अधिकार देतोच आहे. तो नोटाचा अधिकार बाजूला ठेवा. आधी वोटिंगचा अधिकार तरी निभावा, घ्या, हक करा, बजावा तुम्ही. बजावा. म्हणजे मी आपल्या विधिवत ह्या कार्यक्रमातून तरी मी प्रेक्षकांना तेवढंच अपील करेन, की ॲटलिस्ट तुम्ही तो कायदेशीर अधिकार तरी बजावाच. कारण तो एकच हे आहे, की तुम्हाला तुमची लोकशाही निवडत आहेत. लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या या राज्यामध्ये जर लोकच निवडणुकीच्या प्रक्रियेपासून अलिप्त राहत असतील, तर मग लोकशाहीचं अस्तित्व संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की तुम्हाला जर कुठलाही उमेदवार नापसंत असेल, तर तुम्ही तुमची नापसंती या नोटाच्या अधिकारातनं दर्शवा आणि लोकशाहीचा हक्क मात्र बजावा. मला पुन्हा एकदा तुझ्या मनापासून आभार व्यक्त करावेसे वाटतात, की लोकांमध्ये खरंच याविषयी जनजागृतीची आणखी सजगता होण्याची गरज आहे. बरोबर. आजची आपली चर्चा या सजगतेमध्ये थोडंसं जरी स्थान निर्माण करू शकली तरी सफल झाली असं मला वाटेल. अगदी बरोबर. पुन्हा एकदा तुझं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद प्रफुल्ल, की आज इतका छान विषय मला बोलता आला तुझ्यामुळे आणि आपल्या ह्या विधिवत कार्यक्रमामुळे. प्रेक्षकांना मी अशी विनंती करेन, की तुम्हाला खरंच हे रुचलं असेल आमचा संवाद किंवा आमचा ही जी काही चर्चा झाली आज, तर खाली दिलेला नंबर त्याच्यावरती मेसेज आहे, त्याच्यावर मेसेज करा आणि त्याच्याबरोबर ईमेल पण आहे. जसाही वेळ मिळेल त्या तुमच्या मेसेजला पण आम्ही रिप्लाय करू, ईमेलला पण रिप्लाय करू आणि नक्की नक्की आमचा विधिवत कार्यक्रम पुन्हा पुन्हा पहा आणि आकाशगाथा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम.